प्रत्येक स्त्री ही वेगवेगळी असते, तसंच प्रत्येक स्त्रीचं हार्मोनल सायकल हे देखील वेगवेगळं असतं। काही स्त्रियांना पाळी कधी येते हे लक्षात देखील येत नाही, तर काही जणींना मात्र त्याची अगदी पुरेपूर जाणीव होते। काही स्त्रियांच्या बाबतीत मात्र त्यांना 8-10 दिवस अगोदरच टेन्शन आलेलं असतं, कारण त्यांना पाळी यायच्या अगोदरच खूप त्रास होतो, म्हणजेच पीएमएस। हे पीएमएस नक्की काय आहे, त्याच्यामध्ये काय लक्षणं जाणवतात, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील। आपण नेहमी स्त्रियांच्या 5 दिवसांबद्दल कायमच बोलत असतो, पण काही जणींना मात्र त्या 5 दिवसामध्ये नाही तर त्याच्या अगोदर भरपूर त्रास होतो। काही जणींना स्त्रियांना वाटतं की हा त्रास फक्त मलाच होत आहे, तर इतरांचं म्हणणं असतं की हे फक्त तुझं मानसिक आहे। यातलं नक्की काय खरं आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। पीएमएस म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम। यामध्ये काही स्त्रियांना पाळी सुरू व्हायच्या अगोदर काही दिवस किंवा साधारण आठवडाभर अगोदर त्यांना काही ना काही शारीरिक आणि मानसिक लक्षणं किंवा त्रास हे जाणवत असतात, आणि यालाच पीएमएस किंवा प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं म्हटलं जातं। 4 पैकी 3 स्त्रियांना काही ना काही लक्षणंही जाणवत असतात, म्हणजेच 90% स्त्रियांना यातला त्रास हा होत असतो। म्हणजेच हा त्रास फक्त तुम्हालाच होत नाहीये, तर तुमच्यासारख्या अनेक स्त्रियांना, अनेक मैत्रिणींना हा त्रास हा होत आहे। मग हा त्रास खरंच मनाचा खेळ आहे का की मानसिक आहे का, तर असं अजिबात नाहीये। तर हार्मोन्सच्या होणाऱ्या बदलामुळे हा त्रास स्त्रियांना होत असतो। पाळीच्या 15व्या दिवशी स्त्रियांना ओव्ह्युलेशन होतं, म्हणजे स्त्री बीज ग्रंथीमधून की म्हणजेच ओव्हरीमधून स्त्री बीज म्हणजेच ओव्हम हे बाहेर पडत असतं। या वेळेला जर गर्भधारणा झाली नाही तर गर्भधारणेसाठी गरजेचे असणारे जे हार्मोन्स आहेत, म्हणजेच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन याची पातळी शरीरामध्ये हळूहळू कमी यायला लागते आणि त्यानंतरच स्त्रीला पाळी येते। आता हे जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आहे यांची पातळी हळूहळू कमी व्हायला लागल्यामुळेच पाळीच्या अगोदरचे आठवडाभर किंवा काही दिवस काही ना काही शारीरिक आणि मानसिक लक्षणं ही स्त्रियांना जाणवत असतात। आता ही नक्की कोणती लक्षणं आहेत, तर शारीरिक लक्षणं जर बघितली तर यामध्ये अंग जड वाटणं, छातीच्या ठिकाणी जड वाटणं, छातीच्या ठिकाणी दुखणं, काही जणांचं या काळामध्ये वजन देखील वाढलेलं दिसून येतं। नेहमीपेक्षा 1 ते 1.5 किलो वजन देखील या काळामध्ये जास्त असू शकतं। काही जणांना थकवा येतो, काहीच करू नये असं वाटतं। ब्लोटिंग म्हणजे पोट गच्च वाटणं, काही खाल्लं किंवा नाही खाल्लं तरी देखील पोट भरल्यासारखं आहे, गच्च आहे असं वाटायला लागतं। काही जणांना काही खायची इच्छा होत नाही, डोकं दुखणे हा त्रास देखील होतो। ज्यांना मायग्रेनचा पहिल्यापासून त्रास आहे तो या काळामध्ये वाढलाय असं त्यांच्या लक्षात येतं। काही जणांना कॉन्स्टिपेशन, तर काही जणांना वारंवार टॉयलेटला होणं असं देखील होतं। ज्यांना IBS ची तक्रार आहे पहिल्यापासून तर त्यांचा हा त्रास या काळामध्ये वाढतो असं देखील दिसून येतं। आता ही झाली शारीरिक लक्षणं, पण ह्यापेक्षा जास्त त्रासदायक असतात ती म्हणजे मानसिक लक्षणं। तर ही मानसिक लक्षणं कोणती जाणवतात, तर यामध्ये बऱ्याच वेळेला स्त्रियांना मूड स्विंग्स होत असतात, म्हणजेच मध्येच उदास वाटतं, मध्येच खूप चिडचिड होते, मध्येच काही करू नये असं वाटतं, तर मध्येच एकदम चांगलं वाटतं। काही जणांना या काळामध्ये अतिशय उदास वाटतं, जर ज्यांना पहिल्यापासून एखादा मानसिक ताण असेल, मानसिक त्रास असेल किंवा पहिल्यांदा डिप्रेशनची तक्रार असेल तर अशा वेळेला त्या काळामध्ये त्यांना अतिशय उदास किंवा डिप्रेस्ड झाल्यासारखं वाटतं। तर काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये मात्र त्यांची अतिशय चिडचिड होते, अगदी छोट्या छोट्या कारणावरून त्यांना खूप जास्त चिडायला होतं, त्यांची चिडचिड होते। काही जणांना स्लीप ट्रबल म्हणजे झोपेची समस्या निर्माण होते, काही जणांना झोपच येत नाही, तर काही जणांना सतत झोपून राहावं असं वाटायला लागतं। काही जणांना फूड क्रेव्हिंग्स होतात, म्हणजेच काय तर खूप गोड खावं किंवा खूप तिखट खावं अशी त्यांची इच्छा होते। आणि ही सगळी शारीरिक आणि मानसिक लक्षणं आहेत ती हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ही होत असतात। आता ही स्त्रियांमध्ये ही सगळीच्या सगळी लक्षणं जाणवतील असं नाहीये, तर काही जणांना इथली काही ना काही लक्षणंही जाणवत असतात। साधारणतः 90% स्त्रियांना यामधली काही ना काही लक्षणं ही जाणवत असतातच। आता हे पीएमएस तुम्हाला आहे की नाही याचं काही निदान आपण करू शकतो का, तर यासाठी कुठलीही ब्लड टेस्ट किंवा कुठली अशी स्पेसिफिक टेस्ट नाहीये, पण काही लक्षणांवरून किंवा त्याच्यावरून आपल्याला समजू शकतं की तुम्हाला पीएमएसचा त्रास आहे।
सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला त्यातली 5 जरी लक्षणं जाणवत असतील तर आपण समजू शकतो की तुम्हाला पीएमएस आहे. पण दुसरं महत्वाचं आहे की तुम्हाला हे सलग 3 महिने तुम्हाला हे सतत जर ही लक्षणं जाणवत राहिली तर ते देखील लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला ही लक्षणं इतकी त्रासदायक आहेत की तुम्ही तुमच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज किंवा तुमच्या दिवसभराच्या नॉर्मल ऍक्टिव्हिटीज करणं देखील तुम्हाला त्रासदायक जातंय किंवा तुम्हाला अडचण होते. तर हे तिन्ही क्रायटेरिया असतील तर आपण समजू शकतो की तुम्हाला पीएमएसचा त्रास आहे, म्हणजे तुम्हाला प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम आहे. काही जणींच्या बाबतीमध्ये हा त्रास इतका जास्त असतो, इतका सिव्हिअर असतो आणि त्याला पीएमडीडी असं देखील म्हटलं जातं, म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर. पण सुदैवाने याचं प्रमाण खूप कमी आहे. साधारणतः 5% स्त्रियांना हा त्रास होतो आणि अर्थातच त्याला औषधोपचार घेणं हे गरजेचं असतं. पीएमएसचा त्रास मात्र अनेक स्त्रियांना होत असतो, पण बऱ्याच वेळेलाचं कारण त्यांना कळत नाही किंवा खरंच माझं हे काहीतरी मानसिक आहे, हे काहीतरी मानसिक गोष्टींमुळे मला वाटतंय असं बऱ्याच स्त्रियांना वाटत राहतं. काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये मात्र त्यांना हा त्रास खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवतो, म्हणजेच पीएमएसची लक्षणं थोडीशी जास्त जाणवतात. अशी स्त्रिया कोण आहेत? जर त्यांना मानसिक ताण खूप जास्त आहे, खूप स्ट्रेस लेवल आहे किंवा त्यांना पूर्वी किंवा त्यांना चालू स्थितीमध्ये एखादा मानसिक आजार आहे, अशा स्त्रियांना हा लक्षणं खूप जास्त जाणवतात. तसंच पेरीमेनोपॉझल पिरियडमध्ये ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे साधारण 35 नंतर स्त्रियांना बऱ्याच वेळेला हा त्रास जास्त प्रमाणामध्ये जाणवतो. बरोबरीने ज्यांचा आहार किंवा ज्यांचं डाएट किंवा ज्यांची जीवनशैली ही खूप जास्त दगदगीची आहे किंवा त्याच्यामध्ये जास्तच त्यांचं रुटीन बिघडलेलं आहे, अशा स्त्रियांमध्ये देखील हार्मोनल इम्बॅलन्स हा खूप जास्त होतो आणि परिणामी त्यांना देखील हा त्रास खूप जास्त जाणवतो. आता हे पाळीचं चक्र आहे, हे तर नैसर्गिकरित्या चालू राहणारच आहे. मग हे लक्षणं कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. काही बदलांमुळे आपल्याला ही लक्षणं आहेत ती कमी करता येतात. यासाठी तुम्ही 2 स्टेप अप्रोच ठरवू शकता. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला जे गोष्टी बदलणं शक्य आहे, ज्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य आहे ते तुम्ही करून बघू शकता. पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही काय करू शकता? तर अर्थातच सगळ्यात पहिल्यांदा तुमची जीवनशैली किंवा आहार याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. पुरेशी झोप घेणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. यामुळे तुमचे हार्मोन्स आहेत ते व्यवस्थित राहतात, बॅलन्स राहतात. आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आहारामध्ये तुम्ही फायबरयुक्त पदार्थ, प्रथिनयुक्त पदार्थ यांचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये जास्त पाहिजे आणि त्याबरोबरीनेच कॅफेन, अल्कोहोल, शुगर आणि मैदा हे तुम्हाला जास्तीत जास्त अवॉइड करायचं आहे. जास्तीत जास्त याचं प्रमाण कमी करायचं आहे. विशेषतः जे पाळीच्या अगोदरचे 15 दिवस आहे त्या 15 दिवसामध्ये तरी तुम्ही हे खाणं टाळलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हा त्रास कमी होईल. याबरोबरच तुमचं व्हिटॅमिन चेक, म्हणजे तुमचं व्हिटॅमिन डी लेवल, तुमचं कॅल्शियम, व्हिटॅमिन B6 हे तुमच्यामध्ये व्यवस्थित मात्रेमध्ये आहे का, बरोबरनेच मॅग्नेशियम याचं प्रमाण देखील व्यवस्थित आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ह्या डिफिशियन्सीज असतील, याचं प्रमाण तुमचं व्यवस्थित नसेल तर ही लक्षणं तुम्हाला अधिक तीव्रतेने जाणवणार आहेत. म्हणूनच त्यासाठी आहारामध्ये बदल करणं किंवा जर खूप प्रमाण कमी असेल तर त्यासाठीचे सप्लिमेंट्स घेणं हे खूप गरजेचं आहे. आहारामध्ये तुम्ही काय खाऊ शकता? तर आहारामध्ये अक्रोड, पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याची बी, हिरव्या पालेभाज्या किंवा पालक आणि त्याबरोबरीनेच केळं हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये नियमितपणे तुम्ही ठेवलं तर तुम्हाला गरजेचे असणारे विटामिन्स आहेत ते व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल. दुसरी स्टेप ही आहे की तुम्हाला सांगितलेले हे जे बदल आहे ते तुम्हाला सलग 3 महिने करायचे आहेत आणि ह्या 3 महिने बदल करून देखील तुम्हाला थोडासा फरक नाही जाणवला, तुमची लक्षणं कमी होत आहेत असं तुम्हाला जाणवत नसेल तर अर्थातच तुमच्या गायनेकोलॉजिस्टची भेट घेऊन त्यासाठी गरजेचे असणारे काही औषधोपचार आहेत किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या करणं हे गरजेचं आहे. अनेक स्त्रिया ह्या पीएमएस मधून जात असतात, फक्त आपल्याला त्याची माहिती पुरेपूर नसल्यामुळे हा त्रास नक्की आपल्याला कशामुळे होतो किंवा हा नक्की आपल्यासाठी एक त्रास आहे का हे लक्षात येत नाही. पण आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला पीएमएस म्हणजे काय हे नक्की कळलं असेल, तुम्हाला काहीतरी नवीन गरजेची माहिती कळली असेल अशी मी आशा करते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.